हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा 9वा दिवस आणि आज आहे रविवार. म्हणजे पाहुण्यांची गडबड तर असणारच आहे. इव्हन सगळ्या मित्रमंडळींचा कॉलही आला होता की ते आज येणार आहेत दर्शनासाठी भेटायला. मग यशचे, रियाचे, माझे, धनींचे म्हणजे सगळ्यांचेच. तर आज त्यांच्याशी आपण भेटूया. आणि फायनली माझे बेसनाचे लाडू हे झाले. कधी तर बेसनाचं पीठ मिळत नव्हतं. त्यातनं काल जेव्हा लाडू करायला घेतले तेव्हा अचानक आमचं ठरलं की आपल्याला गणपतीचे दर्शन करायला जायचंय भिवंडीच्या. तर तो व्लॉगही आलेलाच आहे आणि त्यामुळे ही ती गोष्ट अडून राहिली. पण आज मी पूर्ण केलेले आहेत आणि आपल्या बाप्पाला नैवेद्यही दाखवलेला आहे. कडे आता बाप्पाच्या दर्शनासाठी राजूभाई आलेले आहेत. ते धनीचे अगदी खास मित्र आहेत आणि त्यांना भेटून तर आनंद झालाच. आधीपासून आपली ओळखच आहे. पण त्यांनी जेव्हा सांगितलं ना की मी सबस्क्रायबर आहे म्हणजे इतका आनंद झाला मला की त्यांनी खरोखर मनापासून तारीफ केली आणि खूप बरं वाटलं. तो आपको यहाँ पे आके कैसा लगा? अभी यहाँ पे आके इतनी खुशी हुई है ना. और बापा के दर्शन स्पेशली मैंने संदीप को यही पूछा कि इतनी सुबह को इतनी अच्छी मूर्ति कहाँ से लाए. तो बोले पेन से लाए. ऐसे साक्षात दर्शन हो रहे हैं. और आपका मैं सब्सक्राइबर होने के नाते ये भी एक बात बोलना चाहता हूँ कि इन्होंने भिवंडी वासियों को जो दर्शन कराए, मुंबई दर्शन, हम वहाँ तक नहीं पहुँच सकते. जैसे लालबाग में गए थे, मुंबई का राजा के दर्शन करने के लिए गए थे, दादर गए हुए थे. और शायद एक आध ये फूड ब्लॉगिंग का भी एक हफ्ता मैंने एक वीडियो देखा था. और घर का जो कल का आपने दिखाया था तो वो देख के भी एकदम हम भिवंडी वाले सही में बोले तो हम नहीं पहुँच सकते. बट थैंक यू वेरी मच भाभी. आप ऐसे ही ब्लॉगिंग करते रहिए. विशिंग यू वेरी ऑल द बेस्ट. राजू भाई, आप हमारे घर पे आए, बहुत आनंद लगा. ऐसे ही प्रेम बना रहे और आपका जो प्यार और सपोर्ट हमेशा बना रहे. और प्लीज इनके ब्लॉग को सब्सक्राइब करिए. आपका मैं देखते रहता हूँ ब्लॉग का. ये नाम प्रीति भोईर. प्रीति भोईर. प्लीज सब्सक्राइब करिए एकदम और फॉलो करिए और शेयर भी करिए. जैसे मैंने किया आप लोग सब करिए. और स्पेशली भिवंडी वासियों के लिए तो बहुत अच्छा है. ओके, गणपती बाप्पा मोरया. भांडायला नाही आलते, समजायला आलते. आम्ही कधी गेलेलो? डॅडी आलते हिच्या मम्मीशी बात करायला. हा अच्छा. ही आहे अनुष्का, म्हणजे रियाची बेस्ट फ्रेंड. आणि आता यांच्या मला ना स्टोऱ्या समजतात. इतक्या चांगल्या मैत्रिणी लहानपणी अशा भांडत होत्या की पॅरेंट्स लोक इन्व्हॉल्व्ह झालेली होती त्यामध्ये. बोल, तू केव्हापासून ओळखते? कधीची मैत्रीण आहे तुझी? ज्युनियर पासून. ज्युनियर किंडरगार्टन पासून. किंडरगार्टन पासून आणि अजूनपर्यंत आहेत सोबत. आणि मी बघते नेहमी भांडणं करत असतात. भांडतात म्हणजे ही भांडते मोस्ट ऑफ. मी नाही असं काय नाहीये guys. नॉर्मली हे खोटं बोलत नेहमी चाललंय. समजून घेते. पण अच्छा. ती नेहमी भांडते. ती नेहमी. आणि एकदा आम्ही दोघं सोबत ऍडमिट पण झालो होतो. एकच म्हणजे hospital एकच हॉस्पिटलमध्ये. आजूबाजूला. म्हणजे मी पहिले ऍडमिट झाली आणि मी नंतर विचार करत होती माझी फ्रेंड यायला पाहिजे होती यार. आणि ती सिरियसली तेव्हा कोइन्सिडेंटली आली. आणि असे विचार नको करू. आम्हाला चक्कर येतो. तेव्हा फार मजा आली होती. आणि हिचं नाव आहे अनुष्का जगताप. जसा नाव आहे तसा तिचं काम पण आहे. काय जगाला ताप द्यायचा. नाही नाही, खूप गोड मुलगी आहे. नेहमी येत असते आणि इतकं हळूहळू बोलत असते ना की मला असं लक्ष द्यावं लागतं. अनुष्का ऍक्च्युअल आवाज तुम्हीच ऐकली. ती वेगळी ती बात. चांगलं ओळखते. बाप्पाचे दर्शन करून झाले? हो, मस्त झाले दर्शन. अजून काकी पण फार छान व्लॉग्स बनवतात. त्यांचा टोन बोलण्याचा आणि अजून सर्व दाखवण्याचा फार मस्त आहे. सबस्क्राईब करा सर्वांनी. तुला मूर्ती पण आवडली ते? हा, मूर्ती आवडली. डेकोरेशन फार सुंदर, अप्रतिम. थँक्यू. चला मग आता आपण जेवण घेऊया. टाक आता. नाही टाकला ना तुला लक्ष. मला नाही समजला काहीच काय बोलला. त्याचं मत मी काय करतच आता कशी बोलली तू? नाही. आम्ही लाडूचा पीठ बनवलं गणपती बघायला गेले. हे बघ. तीच रिअल स्टोरी सांगितली मी. तीच रिअल बॅग सांगितलं मी की तिसऱ्या बाईला तुम्ही धक्क्यावर लावून गेलेले आणि लाडू तिसरीने बनवले. आता तुम्ही फक्त रसा बंद दाखवतात ते. समजला? मामी काय दिलं? आशाली मी डब्बा घेऊन खाली गेली. ते मी सांगितलं ना. मेन तो काम होता. भाजला तुम्ही? मग नाही, अर्धा अर्चना ताईंनी भाजला, अर्धा मी भाजला. तर आज आपल्या घरी पाहुणे चालूच आहेत. पण काय स्पेशल पाहुणे पण आलेले आहेत. आपल्या यशचे मित्र मैत्रिणी आलेले आहेत.
काय नाव तुझं सांग तू हिचं introduce नाव आहे कर. कृतिका, ही आहे समृद्धी आणि हा आहे जयेश. आणि कसे भेटले तुम्ही? किती वर्षापासून फ्रेंड्स आहेत? आमचं फ्रेंडशिप 2-2.5 वर्षापासून आम्ही फ्रेंडशिप आहे. प्रणवच्या थ्रू प्रणवच्या भेटले थ्रू ना? आम्ही तिघं भेटलो. हा. कुठे लोणावळ्याला फिरायला गेलेले त्यावेळेस त्या ते time नाही. ला. त्यावेळी हा भेटला. हा भेटला. नंतर हे लोक मला इथे कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये नाही कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये तू भेटली हा. ही हिरानंदाला भेटली. हा का म्हणजे अशी ही यांची मैत्री आहे. हा. नेहमी याच्याबद्दल बोलतच असतो, यश मला सांगतच असतो आणि कंटिन्यू फोनवर लागलेलाच असतो. या मित्राशी बोल, त्या मैत्रिणीशी बोल, चालूच असतं. मित्र मैत्रिणी भरपूरच आहेत त्याचे. तिलाच भेटतीलच आपल्याला. तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं, जेवण पण खूप छान झालं होतं. थँक्यू सो मच. हिने भाजी नाही खाल्ली हा? तुम्हाला मग आज इथे येऊन कसं वाटलं? आमचा बाप्पाची मूर्ती कशी वाटलीये? खूप छान आहे. मूर्ती पण खूप सुंदर आहे. सजावट पण खूप छान केलेली, डेकोरेशन यशने केलं की नाही काय डेकोरेशन? मग काय केली ना मदत? यश होता ना? होता. हा लक्ष यश द्यायला. लक्ष द्यायला होता. हा. चला गणपती बाप्पा मोरया. जयेंद्र राहतोस कुठे तू? आता तुमचं काय चालू आहे? म्हणजे प्रदूषण पर्व चालू आहे आणि याने सांगितलं की 8 दिवस झालेले आहेत. त्याचा तो उपास आहे म्हणजे की पाणीही घेत नाही. संध्याकाळी फक्त कसं करतात तुम्ही? देवाचा पाय पडून पाणी घेतात. पाणी घेतात. मग नाश्ता जेवण काहीच नाही करत. काहीच नाही. म्हणजे बघा ना, त्याच्या चेहऱ्याकडे बघूनही असं वाटत नाहीये. मी खरोखर अशी शॉक आहे की 8 दिवस झाले त्याने काही खाल्लेलं नाहीये. म्हणजे ही देवाची लीलाच आहे की म्हणजे अशी ताकद येते आणि खरोखर कळत नाही. म्हणजे आय एम शॉक्ड. इथे 1 दिवसही उपास सहन होत नाही ही परिस्थिती आहे. हा. आणि ऑल द बेस्ट. म्हणजे तुला तुझे जे काही उपास आहेत ना ते व्यवस्थित होऊ दे. अजून 2 दिवस आहेत ना. हा. मग नंतर उपास म्हणजे सोडतात, असं सगळं जेवण वगैरे काही देतात. मी ऐकलंय तसं की भेटायला वगैरे येतात आणि मग काय भरवतात वगैरे असं असतं ना. अच्छा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. हं? मी आता कामतघरी पाया पडायला आली आहे गणपती बाप्पाच्या. तर हे आहेत कामतघरी राहणारे तरे. हे तरे फॅमिली खूप मोठी फॅमिली आहे. हा. तर यांच्या घरी पाया पडायला मी आली आणि डेकोरेशन किती सुंदर आहे. म्हणजे मी सगळीकडे बोलतेच अप्रतिम, पण हे खरोखर. आणि आई हे म्हणजे काय ओरिजिनल झाड आहे का? नाही, म्हणजे हे तुम्ही बनवलेलं आहे घरी? घरच्या घरीच आमच्या मुलांनी बनवलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना आवडच आहे म्हणजे सगळ्या करायची. आणि 2-3 दिवसावरच केलेलं आहे आणि रात दिवस त्याला म्हणजे मेहनत घेऊन केलेलं आहे. कोणी बोलणार नाही हे आर्टिफिशियल आहे. मी आल्याबरोबर ऍक्च्युली थक्क झाली की यांनी झाड कसं काही इथे ठेवलंय. आणि खरोखर एकदम ओरिजिनल सारखं त्यांनी केलेलं आहे. आणि शिवाय जी आपल्या शंकर भगवानाची पिंडी आहे ती महाकाल, खरोखर ती किती सुंदर आहे बघा ना. म्हणजे मला तर फारच आवडली आणि मी तर भक्तच आहे आपल्या महाकालची. आणि ही जिज्ञासा ये इथे या साईडला यांची मुलगी आणि आमची सून आणि आमची जावई. म्हणजे मैत्रीण. माझी मैत्रीण आहे ना बबिता ताई, त्यांची सून आहे ती. या ना ताई. त्यांच्याशी मी तुम्हाला नंतर भेटवते. ते माझ्याशी स्पेशली भेटायला येणार आहेत घरी. बाकी कसं मग घरचं तुझं एवढा छान गणपती केलाय. बेसनाचं पीठ, रात्री बेसनाचं पीठ चांगलं आपण परतून घेतलेलं होतं. पण ऍक्च्युली अचानक म्हणजे असं ठरलं की आम्हाला जायचं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर मग मला रात्री काही लाडू करता आले नाही. तर मी रात्री फक्त पीठ आपलं ना परतून घेतलंय चांगलं. बघा कलर कसा ब्राउनिश झालेला आहे त्याचं. आता हे ड्रायफ्रुट्स ना थोडेसे घी मध्ये कडक केले, ते त्यात टाकून देते. पीठ रात्री केलेलं होतं त्यामुळे थोडं घट्ट झालेलं होतं. तर ते थोडंसं बारीक गॅसवर मी गरम केल्यावर ते पुन्हा असं सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा. आता याला थोडं थंड झालं ना की याच्यामध्ये पिठी साखर टाकायची. ही रात्रीच मी मिक्सरमध्ये वाटली होती. आपली जी साखर असते नॉर्मल ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे, तर ती पिठी साखर होते. हा. मग हे थंड झालं ना थोडं मिश्रण की आपल्याला हात टाकता येईल. मग त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे
ते मी दाखवते तुम्हाला. थोडंसं गरम आहे, थंड होऊ दे. यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते थंड झालं ना की घट्ट होत राहणार आणि छानपैकी वळणार आहे. हा, थंड केलं ना की ते घट्ट होतं ग. ते गरम केलं तूप आहे ना तो मेल्ट होतो म्हणून ते पातळ होतं. टाकायची ते साखर. हा, थंड झाल्यावर टाकायची साखर. सगळं थंड झालं ना, एकदम सिंपल आहे. फक्त बेसन भाजून घ्यायचं, कष्ट आहे. बेसनाचे लाडू सगळ्यांचे चांगले नाही होत काय. हा ना. काही लोकांचे बघा ना एकदम खाल्ल्यानंतर असे लागला. यामध्ये त्यासाठी ना मी 2 चमचे रवा टाकते. मग ते थोडेसे भरड असे लागतात ना, टाळूला नाही चिकटत ते. गणपती बाप्पासाठी 11 लाडू करून झालेले आहे. ते आपण नैवेद्याला ठेवणार आहे. आणि हे जे बाकीचे आहे ते आपण आता लाडू वळवतोय. दाल मखनी काय मक्खन टाकून काय मी पण तरी खाल्ली तुरीच्या डाळीमध्ये घी टाकते का? काय मक्खन टाकते? ओके. तेजल आमची बारी बारी रेसिपीज करते. आम्ही करतो डालभात वाटाणे, डालभात वाटाणे. ती याची भाजी पण मस्त बनवते, भोपळ्याची भाजी. खात नाही ना का गणपतीमध्ये? खातात ना देवीला, आवडते. खूप मस्त बनवलेली मामीने. परत मला तर अजून याच्यावर दोनदा खाल्ली पण मला खूप आवडली. मी कधी भाज्या खाते खोबरा विब्रा भोपळा तो गोल. चल, आज जेवणाला काय केलंय तेजल? लसूणी, पालक, वाव, डिफरंट भाजी काहीतरी दिसली. घेवड्याची भाजी आणि चपात्या, चपात्या. आणि त्या कुकर मध्ये काय? पुरणपोळीचं पुरण. ओके, गणपती बाप्पासाठी आता पुरणपोळी करणार आहोत, तर त्याचं पुरण. तर आज आपल्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. आणि म्हणजे इतक्या खास मैत्रिणी ना, की आमची रात्रीची गँग आहे जी खाली बसलेली असते. आम्हाला वॉचमॅनची गरज नाही. मैत्रिणीमध्ये सगळे छोटे मोठे सगळे सगळे आहेत. मग रात्री बसायचं, जेवण झालं की खाली उतरायचं, गप्पा करायच्या. आणि मग मनात आलं की स्पेशली आम्हाला घेऊन जाते का. पण ती आता पावभाजी राहिली. आणि तुला कसं वाटलं इथं येऊन? दरवर्षी बोलवतात, यावर्षी पण बोलवलं पण थोडा लेट झाला. बरोबर, कारण की कसं सगळ्यांना एकत्रच यायचं होतं आणि एकत्र आल्यामुळे मजाही असते ना. आमच्या या गँग मधून ना एक मेंबर कमी झालेला. हा मेंबर दुसरीकडे कधी कधी तरी भेटतात. सगळे आले इथे. खरोखर केव्हापासून आम्ही बसलोय, खूप मजा मस्ती करतोय. बरं वाटलं तर सगळेजण आले तुम्ही. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा बोल ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. तेवढा घ्या, झूम मध्ये घ्या. गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी भिवंडी पश्चिमचे आमदार आपले लाडके महेश चौगले साहेब हे आलेले आहेत. तर तुमचं मनापासून स्वागत. आणि भाऊ तुम्ही आले तर मला खरोखर खूप आनंद झाला. आणि
येणाऱ्या विधानसभेमध्ये महेश चौगुले साहेबांची हॅट्रिक होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि गणपती बाप्पाच्या आणि प्रार्थना आहे तर महेश चौगुले साहेबांची हॅट्रिक होते. गणपती बाप्पा मोरया. सगळी श्वेताची फॅमिली या मम्मी मावशी काकी एक कोण आहे? मावशी ना, हा मावशी भाऊ सगळे आलेले आहेत. बायको पण आलेले इंट्रोडक्शन करून देतोय. हाय.